दंडवत आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 245 क्रमांकाची स्मृती या ठिकाणी श्रवण करणार आहोत. मान्यता संग्रहिया पुरुषा शास्त्र संवादा बैसो नेदा म्हणणे. मान मान्यता आणि ज्यांच्याकडे काही गोष्टींचा संग्रह आहे, इतर पंथीय, त्या अशा पुरुषाला शास्त्र संवादाला बसवू नका किंवा त्याच्या समोर तो शास्त्र संवाद करू नका, असं आचार्य भट्टोबा सांगतात. एकू दिसू कवणा प्रकरणावरुणी ते नेणीजे. एक दिवशी कुठल्या तरी एका विषयावरून काहीतरी संवाद सुरू होता आणि त्या विषय जो आहे त्यामध्ये कुठेतरी कोणासमोर शास्त्र बोलावं, कोणापुढे बोलू नये, हे याविषयी काहीतरी चर्चा सुरू होती. भटोबासी केशव पंडिताधिका ते म्हणितले. आणि चर्चा करणारे जे आहेत ते कोण आहेत? अधिकाधिक केशवराज व्यास आहेत किंवा केशवबास आहेत किंवा पंडितबास आहेत, कवीश्वर बास आहेत. हे काही मंडळी आहेत, ते सतत चर्चा वगैरे करत असतात. त्यांना भट्टोबासांनी आवर्जून सांगितलं की मान्यता आणि जाणीव्या संग्रह, म्हणजे ज्यांच्याकडे मान मान्यता ज्यांची आहे, म्हणजे तो समाजामध्ये ती व्यक्ती कशी आहे, मान मान्यता आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आणि सोबतच त्यांच्याकडे जाणीवेचा जो काही संग्रह आहे, म्हणजे इतर शास्त्र त्यांच्याकडे आहे, तर इतर शास्त्राचा बूज त्यांच्याकडे आहे, त्याचे ते जाणकार आहेत. मग त्यासोबत शास्त्र चर्चा करताना थोडं आपल्याला तारतम्य बाळगता आलं पाहिजे. जसं आपल्याला बोलण्यामध्ये लक्षात जर का आलं की एखादा व्यक्ती त्याच्या त्या धर्माशी एकदम एकनिष्ठ आहे, जसं काही तुम्हाला माहित आहेत नावं, तर मग त्यांच्याशी आपण जर का बोलायला लागलो की आमचा धर्म असा, आमचा धर्म असा, ते काय म्हणतील आमचा धर्म असा आहे, आमचा देव असा, ते म्हणजे आमचा देव असा आहे, म्हणजे हे काय होईल, चालूच राहिले. तुम्ही कधी बघितलं, दोन आया जेव्हा बोलत असतात, ती म्हणते माझा मुलगा असा, ती म्हणते माझा मुलगा तसा, ते म्हणते त्याला भाकरी आवडत नाही, म्हणते त्याला चपाती आवडत नाही. हे चालू कॉम्पिटिशन एवढं चालू राहतं. हा संवाद कधी बंद नाही होऊ शकत, हा कितीही वेळ चालू राहतो शकतो. तुम्ही तुमच्या बाबतीतली जे काही वैशिष्ट्य ते तुम्ही सांगत राहता, ते त्यांच्याकडचं जे वैशिष्ट्य ते सांगत राहता. आता यामध्ये काय होतं की कदाचित कधी कधी संवाद होत नाही किंवा संवादावरून सुरू झाला तर तो विसंवादाकडे तो विषय जाऊ शकतो, कारण की कोणीच कोणाचं ऐकायला तयार नसतं. म्हणून मला तर 2 विभागातले लोक, 2 जिल्ह्यातले लोक, 2 तालुक्यातले लोक, 2 जातीचे लोक वेगवेगळे असे भेटले की मग त्यांच्यामध्ये कुठली चर्चा निघेल त्यांच्या भागातली, आणि ते एकमेकांच्या भागातलं एकमेकांना सांगत राहतील. त्याच्यातनं निष्पन्न असं काही होत नाही की त्याचं ऐकल्यानंतर तो म्हणाले तुमची पद्धत खूप चांगली, आम्ही ती आता स्वीकारू, असंही होत नाही, किंवा तो त्याची पद्धत स्वीकारत नाही. फक्त एकमेकांना बोलल्या जातं, त्याच्यातनं लाभ असा काही होत नाही. अर्थातच त्या बोलण्याच्या बाबतीतले जे विषय ते चांगले असतील तर हरकत नाही, बोलायला काही हरकत नाही. परंतु तो विषय जर का वादाकडे जात असेल, मग कुठला विषय वादाकडे जाऊ शकतो? तुम्ही फक्त एकमेकांना आमच्याकडची पद्धत कशी एवढंच सांगत असाल, ते संवादात्मकच राहील. परंतु काही गोष्टी ज्या असतात ते मानसिकरित्या ते अशा स्वीकारलेल्या असतात, त्या धर्मयुक्त जर का त्या बाबी असतील तर त्यामध्ये एकमेकांच्या धर्माविषयी एकमेकांना उगाच सांगत बसायचं नाही. त्यातल्या त्यात आपलं कधी कधी असतं की एखाद्या माणसाची ऐकण्याची वृत्तीच नाही आणि आपण त्याला सांगत राहतो, तर तेही असता कामा नये. म्हणून स्वामी सांगतात अर्थाप्रती बोलावे. म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला पहिले तेच कळायला पाहिजे, हा अर्थवंत आहे की नाही आहे. कधी कधी उपदेशी व्यक्ती सुद्धा प्रश्न विचारतो, त्यावेळी आम्हाला कळतं की अर्थवंत आहे की हा परीक्षावंत आहे. हा कधी कधी परीक्षा घेतल्या जाते की हा एकच प्रश्न यांना विचारा त्यांना विचारा. कोणीतरी मला विचारलं कणव म्हणजे काय, मी आपलं जीव तोडून सांगितलं कणव म्हणजे काय वगैरे वगैरे.
देवालाही माझी कणव आली असेल, एवढं मी विषय त्याला उलगडून सांगितला. त्यानंतर परत मी एका साधूंसोबत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी परत त्या साधूंनी विचारलं, कणव म्हणजे काय, कणव म्हणजे काय, याचे वेगळं काय उत्तर भेटणार आहे तुम्हाला? अवतार किती आहेत? तर सगळ्याकडनं किती उत्तर मिळेल? किती आहेत अवतार? आपल्याला माहित असलेले अवतार 5 आहेत. आता कोणाला जरी विचारलं तरी उत्तर एकच मिळणार आहे, 5च हेच उत्तर मिळणार आहे. मग असे जे प्रश्न आहेत हे आपण किती लोकांना विचारायचे? आणि वचनोक्त जर का उत्तर मिळालं, त्याच्यामध्ये लीळेचं प्रमाण मिळालं, स्मृतीचं प्रमाण मिळालं, की तो प्रश्न तिकडे थांबला पाहिजे. मग तो प्रश्न तुम्ही का माहिती करून घेताय त्याची क्रिया तिथे सुरू झाली पाहिजे. आणि मग ते सतत तुम्ही आयुष्यभर एकच प्रश्न कराल तर मग देवापुढे पण प्रश्न निर्माण होईल की बाबा अभ्यास करतो आहे की अभ्यास समोरच्याचा पाहतो आहे. मुळात म्हणजे समोरचा किती अभ्यासू आहे वगैरे हे आपल्याला बघायचं नसतं. आता आपण परीक्षा दिली, हे पण काय आहे, आपण किती अभ्यासू आहेत, आपला अभ्यास किती आहे हेच याच्यातनं तपासायचं आहे. म्हणून आता तुम्ही काय करणार आहात, तुम्ही एकमेकांना नंतर तुम्हाला किती मिळाले मार्क, तुम्हाला किती मिळाले मार्क हे विचारणारच आहात. मग तुमच्यापेक्षा मला जास्त मिळाले म्हणजे तो परत अहंकार आपल्यामध्ये येणार आहे. हे असं नसलं पाहिजे. अर्थता म्हणजे काय आहे की आपण आपलाच अभ्यास केला पाहिजे की आपल्याला किती येत आहे, आपल्याला किती अर्थता आहे याच्याविषयी, या अनुषंगाने आपण पुढे चाललो पाहिजे. आणि म्हणून इथे स्वामींनी आवर्जून सांगितलं की सांगा सगळ्यांना, पण तो व्यक्ती अर्थवंत असणं खूप गरजेचं आहे. आपण लक्षात घ्यायचं की तो प्रश्न काय विचारतो, वेळ घालवायचा म्हणून विचारतो आहे की परीक्षा घ्यायचं म्हणून विचारतो आहे का विचारायचं म्हणून विचारतो आहे का खरंच अर्थता आहे त्याच्यामध्ये म्हणून विचारतोय. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. आणि मग तुम्ही एखाद्याशी किती आणि कसं बोलायचं आहे हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. नाही तर खूप अन्य लोक भेटतात, ते काही काही प्रश्न करतात, तुम्ही असं करता, हो आम्ही असं करतो, मग तुमचं असं आहे, हो असंच आहे. त्याच्याशी डोकं नाही लावायचं की तुम्ही पण तसंच वागा. नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने वागा, आम्ही आमच्या पद्धतीने राहतो. आणि त्यातल्या त्यात तो अर्थवंत वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टी त्याला सांगू शकता. अजून अर्थवंत असेल तर अजून सांगू शकता. असं होता होता जे तुम्हाला त्याचा अधिकार काय आहे तो कळणं तेवढंच गरजेचं आहे. कोणी अन्य ह्याचा व्यक्ती असेल, वेगळ्याच ह्याचा, तुम्हाला माहिती आहे की यांना किती जरी सांगितलं ते त्यांचा धर्म बदलून इकडे येणार नाहीत, मग त्यावेळी आपण थांबून जायचं. काही गोष्टी त्यांच्याच ऐकून घ्यायच्या, काही गोष्टी आपल्या सांगायच्या, बस तेवढ्या पुरतं तेवढं. म्हणून सांगतात की मान्यता म्हणजे जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे, हे का नाही सांगायचं त्याचं कारण की मान्यता आहे म्हणजे तो व्यक्ती प्रतिष्ठित आहे, 4 चौघांमध्ये तो उठतो बसतो, त्याचं नाव आहे आणि त्यांच्या धर्मामध्ये तो मुख्य आहे म्हणा किंवा तो महत्वाचा आहे, प्रतिष्ठित आहे, त्याच्या धर्मात त्यांचं नाव आहे. आणि जाणिवेचा संग्रह आणि इतर शास्त्राच्या संदर्भात त्याची जाणीव सुद्धा आहे. जसं आमच्या स्वामींनी माईम भट्टांशी बोलले, तर बोलले म्हणजे काय, स्वामींनी म्हटलं नाही की मी सांगतो तेच खरं आहे, पण स्वामींनी त्यांना काय सांगितलं, तुम्ही जे म्हणता ते इथे बसत नाही. मग त्यांनी सांगितलं मी इथे बसतो, मग इथे ह्याला हा बाधा येतोय, त्याला तो बाधा येतोय. म्हणजे स्वामींनी काय केलं, त्याच्याशी वाद नाही केला, त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही जे म्हणतात तर ह्याला हा सिद्धांत बाधा येतो, तो सिद्धांत बाधा येतो, मग त्याच्यातनं तर हे मिळत नाही. स्वामींनी त्यांना विचारलं कशाने अंतःकरण शुद्ध होतं, कशाने मोक्ष कशाने मिळतो, त्यांनी पूर्ण यादी वाचून दाखवली. कर्म केलं पाहिजे, कर्मामुळे शुद्ध अंतःकरण होईल, त्याच्यामुळे ज्ञान उपजेल, मग ज्ञानोदय मोक्ष वगैरे वगैरे काय काय सांगितलं त्यांनी. स्वामींनी तेवढ्याच्या तेवढं सगळं त्यांना खोडून दाखवलं की बाबा असं केलं तर असं होतं, असं तर असं केलं. कुठे आहे कर्म आणि कुठे आहे एका क्रियेने तर 2 फळ होत नाहीत. त्यांचा सिद्धांत देवाने त्यांना सांगितला. मग कशाने ज्ञान होईल, कशाने मोक्ष होईल, कशाने अंतःकरण शुद्ध होईल, त्यांचंच त्यांना सांगितलं. त्यांनाही वाटलं बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे, पण त्यांनी दुसरा आक्षेप घेतला. स्वामींनी काही नाही, त्यांना दुसरा सिद्धांत सांगून तो आक्षेप त्या ठिकाणी थांबवला. म्हणजे स्वामींनी स्वतःकडचं सुरुवातीला काहीच सांगितलं नाही, म्हणजे ब्रह्मविद्येतलं काही नाही सांगितलं एक प्रकारे. आणि तिथे ब्रह्मविद्येजवळ मात्र आमचे स्वामी त्यांना घेऊन गेलेले आहेत
आणि मग जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाही, परंतु त्यांना ऐकण्याची मात्र, आता तो लीळाचरित्रात तो उल्लेख नाहीये. महिमभट्ट अहंकारी होते, परंतु नवीन जाणून घेण्याची इच्छा पण त्यांच्याकडे होती. काही लोक अहंकारी असतात, त्यांना स्वतःच सोडायचं नसतं, त्यांना हरणं मान्य नसतं, समोरचं जिंकणं मान्य नसतं आणि माझं तेच खरं असं त्यांचं असतं. परंतु महिमभट्ट त्या पठडीतले व्यक्ती नव्हते बरं का. महिमभट्टांचा एक वेगळा भाग लक्षात घ्या, की आपल्याकडचं जर का खोटं आहे, मग खरं काय आहे ही आर्तता त्यांच्यात निर्माण झाली. कारण स्वामींनी मोठे मोठे सिद्धांताला अजून मोठे मोठे सिद्धांत सांगून टाकले आणि त्यांना त्या ठिकाणी शांत केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आर्तता हा गुण निर्माण झाला आणि मग स्वामींनी त्यांना ते सांगितलेलं आहे. अर्थातच त्या ठिकाणी तो सन्मान ठेवावा लागतो, मान मान्यता, आणि त्यांना त्यांच्याकडे जर का इतर जाणीवेचा संग्रह आहे. म्हणजे मला ती लीळा आठवते, न्याय भारतीची लीळा. ते जेव्हा आलेले आहेत रिद्धपूरमध्ये, तेव्हा श्री प्रभूंनी त्यांचा मान सन्मान राहावा अशाच प्रकारचं वर्तन श्री प्रभूंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आचार्य भट्टोबास महिमभट्टांनी पण त्यांना राजमठात बोलवलं, त्यांचा मान सन्मान केला, त्यांना तांबूळ वगैरे सुपारी वगैरे असं दिल्या गेलेलं आहे, यथोचित मान सन्मान केल्या गेलेला आहे. आता ते विद्वान आहेत, तर विद्वानांशी काय केलं पाहिजे, चर्चाच केल्या गेली पाहिजे. काहीतरी चर्चा झाली तर त्यांना सुद्धा वाटतं की हो आहे काहीतरी. म्हणून आमच्या श्रीप्रभूंनी महिमभट्टांकडे तो मनोधर्म व्यक्त केलेला आहे की तुम्ही बोला म्हणून. तो महिमभट्टांनी भट्टोबासांकडनं जाणून घेतलं की श्रीप्रभूंचा मनोधर्म काय, भट्टोबासांनी समजावून सांगितलं आणि मग ते बोलले म्हणजे वाद नाही घातला. कारण की न्याय भारती ही मोठी व्यक्ती आहे, मग त्यावेळी त्यांच्याशी कसं बोलायचं आहे, त्यांच्या काय सिद्धांताला काय आक्षेप घ्यायचा आहे, तर ते बोलताना त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे, हे सर्वात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्ञान घेताना किंवा देताना कुणाचाही अपमान होता कामा नये. धर्म कार्य करताना कुणी दुखावल्या गेलं नाही पाहिजे. आता एखाद्या व्यक्ती तो त्याचं दुखावल्या जात असेल तो त्याचा भाग आहे, परंतु आपलं उद्दिष्ट मात्र कोणाला दुखवण्याचं नसावं आणि कोणी दुखवणार नाही, अशाच प्रकारे शास्त्र चिंतन धर्मकार्य आपलं चालू राहिलं पाहिजे. आणि मग भट्टोबासांनी मुद्देसूद त्यांच्या पुढे एक एक गोष्ट सांगितलेली आहे आणि नंतर जीवनमुक्त ते कोण आहेत, काय आहेत, कसे असतात हे पटवून दिलेलं आहे. म्हणजे सरळ सांगितलं नाही की जीवनमुक्त कोण आहे, पण जीवनमुक्ताचं लक्षण काय काय असतं हे त्यांच्या सिद्धांतातनं त्यांना समजावून सांगितलं. जीवनमुक्त नेमका असतो कसा, राहतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, हे सगळं समजावून सांगितलं. मग ते सगळे तर कोणी श्रीप्रभूंमध्ये आहेत की, मग खरे जीवनमुक्त हेच आहेत असं त्यांनी म्हटल्या सगळ्यांनी हात जोडले श्रीप्रभूंना. जे लोक श्रीप्रभूंमुळे रिद्धपूरमध्ये यायला तयार नव्हते ते श्रीप्रभूंकडे श्रद्धापूर्वक हात जोडतात, वंदन करतात. हे काय आहे, ते जर का वाद घातले असते तर मग त्यांनी मान्य नसतं केलं, अपमान केला असतं तर त्यांनी मान्य नसतं केलं, पण पटवून दिलेलं आहे. मी पहिल्या सत्रामध्ये पण सांगितलेलं, एखादं ज्ञान एखाद्याला सांगण्यापेक्षा त्याला ते पटवून देणं हे जास्त कठीण आहे बरं का. सांगू तर कोणालाही शकतो आपण, पण पटवून देता आलं पाहिजे त्याला आणि त्याला ते पटलं पाहिजे, तर मात्र तुम्ही जिंकलात. ते कार्य मात्र महिमभट्टांनी यथोचित केलेलं आहे. न्याय भारती सारख्या व्यक्तीला त्यांनी श्रीप्रभूंवर श्रद्धा त्यांनी आणलेली आहे नुसत्या शब्दातनं. अशा पद्धतीचं ज्याची मान मान्यता प्रसिद्धी असते त्याच्याशी तर मुळात आपण बोललोच नाही पाहिजे. कोणी म्हटलं की हे अमके अमके मोठे महाराज आहेत, तुम्ही बोला यांच्याशी, नाही, काही कशाला बोलायचं, काय बोलायचं. ते त्यांच्या प्रतिष्ठेवर आरूढ आहेत, आपण आपल्या साधनेमध्ये रूढ आहोत. आता त्यामध्ये आपल्याला जे काही आहे एकमेकांची खुशाली वगैरे आता अशा काही गोष्टी आपण व्यावहारिक बोलल्या, भरपूर काही झालं, बाकी आतमध्ये जास्त धार्मिक ह्याच्यामध्ये जास्त शिरायचं नाही. आणि म्हणून सांगतात की ज्यांच्याकडे मान्यता, आता जर का त्या व्यक्तीचा अपमान केला तर तो कसा आहे, त्याच्याकडे मान्यता आहे, प्रतिष्ठा आहे, चार लोक त्याला ओळखतात, अशा वेळेला त्यांचं मानहानी आपल्याला करता येणार नाही. आणि जाणीवेचा संग्रह आहे, म्हणजे त्यांच्या पुरतं त्यांच्याकडे जे काय असेल त्यांच्यासाठी ते बरोबर आहे ना, तशा पद्धतीने अशी कोणी व्यक्ती असेल, हे जया असे तो शास्त्र संवादा पैसो नेदागा, म्हणजे त्याला एक तर शास्त्र संवादाला बसवू नका,
किंवा त्याच्या समोर ते शास्त्र संवाद वगैरे काही करू नका तुम्ही. तुमचं जे काही गूढ ज्ञान आहे, म्हणजे सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या समोर आपण काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे आणि कुठला शास्त्राचा कुठला सिद्धांत बोलला गेला पाहिजे किंवा कुठला नाही बोलला गेला पाहिजे, हे असं तारतम्य असलं पाहिजे चर्चेमध्ये. नाहीतर कधी कधी असं असतं की समोरच्याला आवड आहे, नाही आवड आहे, आपण सांगतच आहोत, असं नाही झालं पाहिजे. आमच्याकडे कोणी असे अन्य व्यक्ती कोणी 2 जण आलेले होते आणि आमच्याकडे होते ग्रस्त व्यक्ती, त्यांना ते तारतम्य नव्हतं. कुणाला शास्त्र सांगायची आवड आहे का नावड आहे ते त्याला जबरदस्ती सांगत राहायचे. ते 2 लोक आले, कृष्ण मंदिर आहे म्हणून आता हात जोडायला पाया पडायला आले की थोड्या वेळ बसू शांत आणि निघू. हे नेमके त्यांच्या योगाने तिथे होते. यांनी सुरुवात केलं, देव काय आहे, कसा आहे, आमका आहे टमका आहे. एकदम ते लोक कंटाळून गेले. मग आता ते निघायला लागले, आम्ही जातो. आता म्हणे जायचं तर सगळ्यांनाच एक दिवशी. आता ते लोक अजून घाबरले, शेवटपर्यंत राहतात की काय आपल्यासोबत आहे. त्यांनी रिक्षा आणलेली, ते जाऊन रिक्षात बसले. आता रिक्षा चालूही झाली, ह्यांनी त्या रिक्षाचा दांडा पकडून ठेवला. तिथेही बोलतच आहे. मी म्हटलं आता काय, म्हणजे ते लोक असे झाले की कधी निघतो आम्ही इथून असं. म्हणजे ते लोक कशासाठी आले, ते अन्य लोक जर का मंदिरात आले तर आम्ही जास्त काही बोलत नाही, त्यांना प्रसाद देऊन देतो आणि ते बसतात शांततेने. आपले उद्देशी लोक नाही बसत मंदिरात असे शांत, परंतु अन्य लोक आले की ते आसनासमोर बसतात आणि ध्यान असं करतात ते 5 मिनिटं 10 मिनिटं. बस आम्ही जास्त काही त्यांच्याशी बोलत नाही, काय नाही. ते येतात जातात, पाया पडतात, सगळं करतात. मग त्यांच्याशी जास्त बोलायचं नसतं. त्यांनी काय विचारलं तेवढं सांगायचं, जास्त आपलं सांगत बसायचं नाही. तेवढं तर पाळता आलं पाहिजे आपल्याला. ते माणसं परत मला कधी दिसले नाही 2 जण. ते मंदिराकडे फिरकलेच नाही, कारण ते घाबरून गेले. म्हणजे जर का त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने धर्मसंवाद केला असता तर ते परत आले असते वगैरे, असं झालं असतं. म्हणून अशा व्यक्तींशी धर्मसंवाद, एकदम धर्माकडे जाऊ नये. कोणालाही गहन तत्व वगैरे ऐकण्याची कोणाची इच्छा नसते, असं माझं चिंतन आहे बरं का. एकदम आता मी तुम्हाला हसत खेळत सांगतोय म्हणून तुम्ही येता पोथीला. मी तुम्हाला जर गहन तत्व सांगितलं असतं. एका ठिकाणी आम्ही काय घेतलं, लक्षण स्थळ आमचं चालू होतं अमरावतीच्या पोथीपासून. म्हटलं ह्याच्या पुढच्या टीका घेऊ आपण. आणि ते घेतल्या तर ते 2 दिवस बघितलं की ते पोथी ऐकणारे मस्तपैकी थोडस असं रममान होऊन ऐकत होते बरं का. असे डुलत ऐकत होते. मी म्हटलं यांच्या डोक्यावरून चाललेलं आहे, यांना झोप येते आहे सगळ्यांना. मग 3ऱ्या दिवशी मी एकदम सोपा विषय घेतला आणि त्या लोकांनी मला सांगितलं की बाबा बरं झालं हा विषय घेतला. पहिल्या 2 दिवस आम्हाला काही विषय कळालाच नाही. गहन विषय होता, विषय महत्वाचा होता. परंतु मी कधी कधी बघतो की नाही, आपण सांगितलं कधी कळणार या लोकांना, कधीतरी सांगावं लागेल. परंतु डोक्यावरून विषय जात असेल तर परत आम्हाला माघारी यावं लागतं. मग सोपा विषय आम्ही सांगतो आहे म्हणून, परंतु गहन तत्व सांगावं आपण तर तसं ऐकणारे लोक पण असले पाहिजे, त्यांना त्याची आवड असली पाहिजे. ती आवड कधी निर्माण होते, जेव्हा तुम्ही त्याविषयी अभ्यास करता त्याच वेळी तुम्हाला ते ऐकण्याची इच्छा निर्माण होईल. सरसकट असं आहे की गहन तत्व सांगायला लागले की लोक कंटाळतात. आपल्याला लिळापर भजन म्हणायला लागलं तरी कंटाळा येतो आपल्याला. आपल्याला थोडस अशा उडत्या चालीचं भजन म्हटलं की मग आपल्याला बरं वाटतं, थोडं श्वास घेतल्या आल्यासारखं वाटतं, ऑक्सिजन भेटल्यासारखं वाटतं. आणि कोणी जर का ते भजन असं लिळापर चांगलं घेतलं ते म्हणतात असं भजन नका म्हणतो, कंटाळा येतो, झोप येते देवपूजेमध्ये. म्हणजे आपल्याला गहन असं काहीच नको पाहिजे. तर आपली ती तयारी आपण केली पाहिजे. आणि म्हणून अन्य लोक जरी असतील त्यांना वरवर असा धर्म सांगितला तर त्यांना ते बरं वाटतं, पण गहन सांगितलं तर मग नको वाटतं. मग सगळ्यात गहनाती गहन आपल्याकडे आहे. अन्य लोकांना हे माहिती नाही की पृथ्वी कशी तयार झाली, सृष्टीचा संपूर्ण कारभार कोण बघतंय, काय बघतंय, कसं चालतंय, मानव तत्वज्ञानामध्ये सगळं आलं. देवता किती हे देवता भजकांनाच माहिती नाहीये. आपल्याकडे ती माहिती देवाने दिलेली आहे. म्हणजे इत्यंभूत आपल्याकडे अजून गहन आलंय त्यांच्यापेक्षा. मग कदाचित यदा कदाचित ते त्यांच्या प्रतिष्ठेवर असतील तर ते कदाचित ऐकतील किंवा नाही ऐकतील, किंवा आपल्या बोलण्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून अशा लोकांना बसू देऊ नका. किंवा बसू देऊ नका म्हणजे उठा असं म्हणायचं नाही. ते
ते कार्य कुशलतेने सगळ्या गोष्टी असतात त्या. आणि किंवा ते समोर असतील तर मग काय करा, आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की असं मार्गाची पोथी चालू आहे आणि तेवढ्यात कोणी अन्य आले की लगेच भगवद्गीतेचं विश्लेषण सुरू होऊन जायचं कुशलतेने, बरं का. समोरच्याला कळायचं नाही की असं बदललंय म्हणून काय विषय. इतकं कुशलता पद्धतीने ते शास्त्र चिंतन तिकडे त्यावेळी होऊन जायचं आणि सगळ्यांना कळायचं की विषय बदलला म्हणजे कोणतरी आडपाण आलेला आहे. अशा प्रकारे ते बोलल्या जायचं, म्हणजे समोरच्याचाही सन्मान ठेवायचा, अपमान करायचा नाही, दुखवायचं नाही. हे आमच्या पंथीय परंपरेमध्ये आधीपासूनच पाळत आलेले आहेत सगळे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की त्यांना तसा योग येऊच देऊ नका. ते अवघ्या मानले आणि सर्वांनाच ते पटलं. का पटलं असेल? कारण की स्मृतीस्थळामध्ये आपल्याकडे स्मृती सगळ्या अशाच आले की सगळ्यांनी ते मान्य केलंय, भिक्षा केली वगैरे वगैरे. परंतु त्यांना काहीतरी वेगळे विचारांची लोक भेटत असतील की नाही, जे मान्य करत नसतील, उगाच वाद घालत असतील. आणि जर का असं झालं तर आपली धार्मिक स्वस्थता जी आहे ती पण बिघडते, बरं का. असं सुद्धा असतं. आपलं जर का आपण सांगतोय आणि कोणी ऐकलं नाही, उगाच वाद घातले, तर मग काय होतं, आपली मनस्थिती, आपलं स्मरण सगळं ठाकतं. असा अनुभव अनेकांना आलेला असावा. आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळ्यांनी ते मानलं की हे बरोबर आहे, तो अर्थवंत असला पाहिजे, हे स्वामींचं जे वचन आहे ते काही खोटं नाही. त्या आधारानेच आपण एखाद्याला धर्म निरूपण केलं पाहिजे, असं या स्मृतीतनं आपल्याला लक्षात आलं. पुढची स्मृती येते 246 क्रमांकाची. गंगा तीर आचार निष्ठे कन्या सून दृष्टांतू कथनी सासुरे आनंदू अनुवादू. गंगा तीर आचार निष्ठे, कन्या सून, कन्या आणि सून असा एक प्रकारचा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. आणि सासुरे अनुवाद आणि सासर म्हणजे एकंदरीत स्मृती नेमकी काय आहे हे आता तुम्हाला ह्या नावावरून तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु वाचल्यानंतर आपण लक्षात घेऊया. केशोबासाची या वासनावरुनी भटोबासी म्हणितले एकदा भटोबास म्हणतात, वराड माहेर गंगा तीर सासुरे गा. म्हणजे भटोबास कुठले त्या भागातले आहेत, आता ते कुठे राहतात, इकडे या भागामध्ये राहत आहेत. तर एक प्रकारे वराड काय आहे म्हणजे आचरणाच्या दृष्टीने वराड काय आहे, माहेर आहे. आणि गंगातीर काय आहे, सासू. मुळात म्हणजे असं एखाद्या मुलीला असं सासरी तुला जायचंय म्हटल्यानंतर तिला कसं होतं, नको. सासर म्हणजे तिच्यासाठी काय आहे, एक दडपणाचा एक भाग आहे. पण माहेर म्हणजे काय, एकदम व्यवस्थितपणे तिथे विहरण वर्तन सगळं तिला शांतपणे ते सगळ्या राहता येतं, वावरता येतं त्या ठिकाणी. पण सासर म्हटल्यानंतर एक दडपण असतं, त्या ठिकाणी मोकळं विहरण वर्तन नाही करता येत. येणे करून येत जैसा धर्मसिद्धी जाय तैसा तेथ न वचे. येणे करून येथ म्हणजे वराडामध्ये जसा धर्मसिद्धी जाईल तसा तेथ न वचे म्हणजे माहेरी जाणार नाही. आता म्हणजे सासरी जाणार नाही. का नाही जाणार, कारण की या ठिकाणी काय आहे, गंगा तीराकडे काय आहे की भटोबासांचे नातलग वगैरे सगळे आहेत. आता तिकडे गेलं तर काय होईल, तिथे धर्म आचरण करता येईल का, तिथे धर्म आचरण करता येणार नाही. वास्तविक गंगातीर त्यांचं माहेर आहे व्यवहारिक याच्याने, परंतु धार्मिक याच्याने काय आहे ते सासर झालं. ज्या ठिकाणी धर्म आचरण करता येतं ते काय झालं, आपलं माहेर झालं. आणि ज्या ठिकाणी धर्माचरण करता येत नाही ते काय झालं, सासर झालं. उलट थोडस आता हे माहेर सासरचं तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की ज्या आपण जर का आपल्याच गावाला असतो, म्हणजे हे कशामध्ये सांगितलं स्वामींनी, स्वतःचं गाव सोडायचं वगैरे असं सांगितलं ना, कशामध्ये, आचाराच्या काय वचन होतं, स्वदेश स्वग्राम. म्हणजे जर का तुम्ही तिथे राहिलात तर तुमच्याकडनं आचरण होणार नाही. तुम्ही तुमच्या घरीच राहिलात तर पाहिजे तसं जे आचरण आहे 100% झालं पाहिजे, ते तसं होत नाही. घरी आचरण होतं नाही असं नाही, परंतु ज्या पद्धतीने ते झालं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण दिलं तर सकाळी तुम्ही घरातल्या घरात चाललात तर चालेल का, नाही. त्याच्यासाठी थोडं बाहेर पडावं लागेल, जोरात चालावं लागेल, हळू चालावं लागेल. म्हणजे
त्या ठिकाणी जावं लागेल तुम्हाला. म्हणजे हे काय आहे की आपलं जर का घर असेल तर त्या ठिकाणी दोष निर्मिती काय होते की आपल्याला आपल्या पद्धतीने राहता येतं, आपल्याला आपल्या पद्धतीने वागता येतं. आपण एखादा विधी केला काय, नाही केला काय, नंतर केला काय, आधी केला काय, याचं काही आपल्याला सोयरसतक नसतं. परंतु मार्गामध्ये किंवा एखाद्या पराधीन, आपण धर्मासाठी म्हणून पराधीन झालो तर त्या ठिकाणी वेळेवर 7लाच आरती होणार, 6:30लाच देवपूजा होणार, बरोबर 7:45लाच भोजन येणार, मागे पुढे असं काही नाही. आपल्या त्या नियमात राहता आलं पाहिजे आणि त्या नियमात आपण राहिलो तर आपला इतर धर्मसिद्धीला जातो. म्हणजे मी दोन्हीकडे राहिलो, मार्गातही राहिलो, आता मी स्वतंत्र पण आहे. मला मार्गातलं आयुष्य खूप चांगलं वाटतं की त्या वेळेला ते उदक नाचता येतोच. तुम्हाला भूक असो नसो ते घ्या, त्याच्यानंतर नाचता येणार नाही, त्याच्यानंतर त्याच वेळेला जेवण येणार, त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी जेवण येणारच नाही. त्याच वेळेला देवपूजेची वेळ, त्याच वेळेला पोथीची वेळ, त्याच वेळेला भोकाचं वेळ, हे त्याच वेळेला येतं. हे तुम्हाला ऍडजस्ट व्हायला 2, 4, 5 दिवस लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला तो नियम पक्का आवडायला लागतो, कारण की सगळ्या गोष्टी नियमात होतात आणि नियमात झाल्यानंतर तुम्हाला जो वेगळा वेळ असतो, व्यतिरिक्त वेळ, त्याच्यामध्ये तुमचं स्मरण, विजन, पाठांतर, पोथी, हे सगळं त्याच्यामध्ये होत असतं. सगळं व्यवस्थित, मागे पुढे होत नाही. घरचं तुमचं तसं नाही, कधी तुम्ही 1ला जेवता, कधी 12ला, कधी 2ला जेवण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये बदल येतो. त्याच्यामुळे पुढच्या धर्मकार्यामध्ये आपल्यात बदल होतो. म्हणजे आपलं जर का आपण आपल्या घरी असलो की असं असतं, मग आपण आपल्या भागात असलो तरी सुद्धा तीच सवय राहते. आपण आपले नातलग सोडून गावात राहिलो तरी सुद्धा तीच सवय राहणार आपल्याला. आपण आपलं गाव सोडून आपल्या जिल्ह्यात राहिलो तरी पण तीच सवय राहणार, कारण की भाग तोच आहे. आपल्याला काय करायचं, त्याच्याही पेक्षा बाहेर जायचं आहे थोडस अजून. म्हणजे जिल्हा सोडून वगैरे जो काही विषय आपण त्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही थोडं कसे होणार. आता इथे जर का असाल तर तुम्ही आलिंबन युक्तच राहणार, बाहेर याच्या गेल्यानंतर आलिंबन रहित होणार. तुम्ही, तुमचे कोणी ओळखीचे नाही, प्रदेश ओळखीचा नाही, लोक ओळखीचा नाही, विभाग ओळखीचा नाही, जिल्हा ओळखीचा नाही, तालुका ओळखीचा नाही, गाव ओळखीचा नाही, गावातले व्यक्ती ओळखीचे नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही सर्वस्वी कोणावर अवलंबून असणार. आता भिक्षा कोण देणार आपल्याला, आता देवच देणार. इथे सोय कोण करणार, देवच करणार. आता पूर्णपणे देवावर अवलंबून असो. आता आपण आपल्याच गावात राहत असू तर आपल्याला सगळं माहिती आहे, कुठे कुठे सोय होणार आहे, काय होणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे आपण त्यांच्या आश्रित राहणार. या व्यतिरिक्त जेव्हा आपण जातो तेव्हा देवाच्या आपोआपच आश्रित होतं. तुम्ही स्नान करायला जाता ते म्हणता आता सोय कुठे होईल आजची, आपण म्हणता बघूया आता देव कुठे काय करतात, बरोबर देव. आता जर का तुम्ही याच भागात आहात तर तुम्ही लगेच सांगाल इथे जाऊ आपण, तिथे आपली सोय होऊन जाईल, ओळखीचे आहेत आमचे तिथले सगळे. म्हणजे हा फरक त्याच्यामध्ये पडतो. आता हे तुम्हाला काहीच नवल नाही वाटत, परंतु ज्या ठिकाणी सोयच नाही तिथे जेव्हा तुमची सोय होते तेव्हा तुम्हाला खरोखर देवाची आठवण येते की देवामुळे सोय झाली बरं काही. म्हणजे तिथे देवाचा आश्रयामध्ये तुम्ही असता. आणि म्हणून आचार्य भटोबास म्हणतात की गंगातीर म्हणजे कसं एक प्रकार सासर असल्यासारखं आहे माझ्यासाठी, की त्या ठिकाणी आचरण होणार नाही. कोण ना कोण नातलग येणार भेटायला, ओळखीचे लोक भेटणार, ओळखीचा प्रदेश असणार, पूर्वस्मृती तिथे जागृत होणार. म्हणजे तो भाग तसा आहे. परंतु जेव्हा आपण या भागात येऊ त्यावेळेला कोणी तिथे ओळखीचं नाही, काही नाही. म्हणजे सर्वस्वी देवावर आपण अवलंबून असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी योग्य ते आचरण जे आहे ते घडेल आणि तिथेच धर्मसिद्धीला जाईल. धर्मसिद्धीला कसं जातो, नुसतंच आचरण करून जात नाही बरं का. लक्षात घ्या, तुम्ही थोडं आतमधली गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे जेवण चविष्ट कसं होतं, नुसतं जेवण बनवून ते चविष्ट होत नाही. तर जेवण बनवताना तुम्हाला अजून काही प्रक्रिया कराव्या लागतात. सगळ्या वस्तू टाकून सगळं सुद्धा ते चविष्ट होत नाही. तुम्हाला ते मनापासनं ते तयार करावं लागतं. ते कसं बनलेलं आहे त्याच्या वासावरून लक्षात यावं लागतं, त्याच्या दिसण्यावरून लक्षात यावं लागते की हे बरोबर झालेलं आहे. एकदा आम्ही संवत्सरला शेवभाजी नेणार होतो खानदेशी. मग ते आमचे जे एक होते वारके दादा म्हणून, तर ते नाशिकला आम्ही तो मसाला भाजत होतो. तो मसाला भाजून झाला, सगळं तेलही सुटत होतं. सगळेजण म्हणत मसाला झाला. ते म्हटलं नाही अजून होऊ द्या. आम्ही म्हटलं म्हणजे
तो त्यांचा अंदाज आहे की अजून चांगलं, जोपर्यंत मसाला चांगला शिजत नाही तोपर्यंत भाजीला चवच येणार नाही. ते म्हटले नाही, अजून आपण मार्गाला नेतो आहे तर तिथे योग्यच प्रकारे ते नेलं गेलं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. आपल्याला स्वयंपाक बनवताना एक विशिष्ट वेळाने कंटाळा येतो की झालंय आटपाय, नंतर होईल, मग ते पाण्या म्हणजे उकळीमध्ये होऊन जाईल. ते तसं नाही, काही गोष्टी त्या तेव्हाच्या तेव्हा झाल्या पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी ते भोजन बनवत असताना ते तुमच्याकडे असलं पाहिजे, तर मग सगळ्या बायांना सुगरण म्हणत नाही. म्हणूनच आहे ना, एका विशिष्ट बाईला सुगरण म्हटलं जातं. तुम्ही नाही केला कोर्स तो सुगरणीचा? सगळे कोर्स असतात, पण तो कोर्स कुठे आहे? तर धर्म आचरत असताना सुद्धा नुसतं आचरण केल्याने देव होत नाही. आचरण करताना आमचे स्वामी सांगतात हा प्रचिती पंथ आहे. तुम्हाला प्रत्येक आचरण करताना तो अनुभव आला पाहिजे, आनंद आला पाहिजे अंतःकरणामध्ये, तो तुमच्या अंतःकरणात आला पाहिजे. आता जसं की मी निरूपण केल्यानंतर माझ्या मनामध्ये एक वेगळा आनंद असतो की मी सतत आठवत असतो की निरूपण करताना काय काय गोष्टींचं आपलं कधीच चिंतन नाही, त्या त्या गोष्टी आपल्याकडनं बोलल्या गेल्यात किंवा ते चिंतन झालं, नवं काहीतरी चिंतन आलं, हेच पुरलं तेच पुरलं, माझ्या मनामध्ये ते सुरू राहतं. त्याच्यामुळे तो विषय चालू राहतो. मग आता मागे मी पोथी करून गेलो, ते म्हणे तुमचा चेहरा एकदम प्रफुल्लित दिसतो. म्हणजे म्हटलं हो, आता मी निरूपण करून आलो आणि ज्या ठिकाणी निरूपण झालं त्या ठिकाणी इतके सुंदर विषय बोलले गेले, तर त्याचं एक मला मनामध्ये ते आहे की हा विषय बोललो, खूप स्मृती त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपोआपच तुमच्या अंतर्मनामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. अंतर्मनाला तुमच्या तो अनुभव प्राप्त झाला पाहिजे आचरण करताना, तर ते आचरण आहे. तिथं भिक्षा म्हटलं, भिक्षा आली, भिक्षा घेतली, खाल्ली, झालं, असं नाही पाहिजे. तो भिक्षेचा सुद्धा एक अनुभव असला पाहिजे. रोज नवम काहीतरी तुम्हाला अनुभव प्राप्त झाले पाहिजेत. आणि जसं आता मी रोज निरूपण करतो, मी फक्त स्मृती एक वाचून येतो, फक्त आज कुठली स्मृती, बाकी त्याच्यामध्ये मी जेवढं आता काय बोलतो ते काहीच ठरवलेलं नसतं. पण जेव्हा ते बोललं जातं तेव्हा मी प्रत्येक वाक्याला मी एक मनामध्ये ठेवतो की आज हे बोललं गेलं आपल्याकडनं, याचं चिंतन कधी केलं नव्हतं आपण, पण ते आलं मनामध्ये, देवाने स्फुरवून दिलं आणि आपण ते बोललो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुम्ही घ्या. प्रत्येक ठिकाणी मी जात असतो, प्रत्येक ठिकाणी धार्मिक दृष्ट्या अनुभव चांगले येतात. ते अनुभव आपल्याला आपल्या सोबत घेता आले पाहिजेत. आणि मग जेव्हा तुम्ही धर्माचरण कराल, लक्षात घ्या, धर्माचरण करताना अनुभव आणि अनुभवासोबत धर्माचरण, असं जेव्हा तुम्ही जाल पुढे तेव्हा तुमची धार्मिक सबळता जी आहे ना ती इतकी चांगली होईल, इतकी पक्की होईल आणि तुम्ही जाणकार व्हाल. जाणीव तुमच्या मनामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आपण किती वर्षाची उपदेशी आहोत याला काही अर्थ नाही. आपल्याकडे त्या धर्माविषयी जाणीव किती प्रमाणामध्ये आहे हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. भट्टोबासांनी ही जाणीव मनामध्ये ठेवलेली आहे की माझं आचरण तिकडे राहिलो तर चांगलं आहे की नातलग भेटतील, सगळे ओळखी पाळखीचे भेटतील, नाही, परंतु देव भेटणार नाही. मग देव भेटायसाठी काय करावं लागेल? जे आपल्याला इतक्या दिवस भेटून ओळखी पाळखीचे झाले त्यांची भेट आपल्याला टाळावी लागेल. मुलांचा अभ्यास असेल तर तुम्ही काय करता? टीव्ही बंद करून टाकता. तुम्ही स्वतः काही पथ्य पाणी पाळायला लागता, है ना. मुलगा 10वीला असेल, त्याला एक वेगळी रूम, त्याची सगळी व्यवस्था, त्याला काय काय खायला लागतं ते सगळं काही, म्हणजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याला एक स्वतंत्रता तुम्ही देत असता. त्याच्याशिवाय त्याचा अभ्यास होणार नाही. म्हणजे घरातल्या घरात असून त्याचा तुम्ही स्वग्राम संबंध त्याज्य करायला लावता. त्याला संबंधियाचा संबंध विशेषतः त्याचे तुम्ही जास्त त्याच्याशी बोलत नाही, काय नाही, सतत त्याच्याजवळ जाऊन बसत नाही, त्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे काय आहे, तुम्ही एक स्वतंत्रता, आणि त्या मुलाला त्याची जाणीव असली पाहिजे, आहे की नाही. त्या मुलाला जर का त्याची जाणीवच नसेल की मी कसला अभ्यास करतोय, तर तो त्याच्या अभ्यासाविषयी तुम्हाला सतत त्याला सांगावं लागेल. म्हणून धर्मदृष्ट्या सुद्धा आपण आचरण करत असताना आपल्याला त्या आचरणाची जाणीव असली पाहिजे की कुठे माझं आचरण होतंय, कुठे नाही होतंय, कुठे जास्त होतंय, कुठे कमी होतंय, स्मरण कुठे चांगलं होतंय हे शोधलं पाहिजे आपण. तुम्ही घरी जरी राहत असाल तर घरी स्मरण कुठे चांगलं होतंय आपलं हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आता मी रोज समजा तिथे खाली बसून मी वाचत असतो, मी जर का इथे येऊन बसलो तर इथे माझं वाचन अजून चांगलं होतं. मी त्याचं निरीक्षण केलं की आपलं वाचन कुठे चांगलं होतं. म्हणजे
आपल्याला ते अभ्यासता आलं पाहिजे, तपासता आलं पाहिजे. भटोबासांनी ते तपासलं की ना गंगा तीरला असेल तर माझं आचरण त्या ठिकाणी चांगलं होणार नाही आणि धर्मसिद्धीला जाणार नाही. माझा धर्मदृष्ट्या काही ना काही अडथळे येत राहतील मला कर्मपैकीचे, म्हणून इथे एवढ्या लांब आले. आमचे माईन भट्ट सुद्धा त्याच आधाराने कुठे आलेले, रिद्धपूरला आले की तिथे थांबलो, स्वामी जवळ थांबलो तर नातलग येतील, घेऊन जातील परत, त्यांचा संपर्क होत राहील. म्हणून कुठे आले, रिद्धपूरला निघून आलेले. कधीच तो प्रदेश बघितला असेल नसेल किंवा श्री प्रभूंना भेटले नाहीत कधी, काय नाही, सरळ निघून आलेले तिथे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जो धर्म आहे तो त्या रिद्धपुरामध्ये राहून श्रीप्रभूंची सेवा करून सर्व सिद्धीला नेलेला आहे. अनुसरण काय वगैरे कसं आमच्या स्वामींकडनं त्यांनी ते जाणून घेतलं. आचारापुरतं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं. नंतरही भेटीमध्ये चर्चा झाली, सगळं झालं. आणि सोबतच त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या स्वदेश स्वग्राम आणि संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य करून टाकला. निळभट्टांनी सुद्धा तेच केलेलं आहे, भट्टोबासांनी सुद्धा ते केलेलं आहे. आणि म्हणून आचार्य भट्टोबास म्हणतात की येणे करून येत जैसा धर्मसिद्धी जाय, म्हणजे इथे जसा धर्मसिद्धीला जातोय, स्मरण विधी विधान जे घडतं तैसा तेथ न वचे, म्हणजे तिथे तसा जाणार नाही. का बरं? त्यांच्या संपर्काने धर्मसिद्धीला का नाही जाणार? आचार्याचं कुठल्या वचनाचं प्रमाण द्याल तुम्ही? संबंधी अधिकारू नाही. म्हणून जर का संबंधियांमध्ये संपर्कामध्ये राहिलो तर काय होईल, धर्माला तुम्हाला अडचणी येत राहतील. आता जे लोक ही अनुसरण घेऊन घरी राहतात त्यांनी काय केलं पाहिजे, घरी समजा आता प्रकृतीच्या दृष्टीने ते घरी राहतात, राहावं लागतं, कधी कधी अडचणी असतात बरं का. काही लोक नावं ठेवतात की काही लोक दीक्षा घेऊन घरी राहतात, परंतु त्यांची काय अडचण आहे काय वगैरे ते पण तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते जर का घरी राहत जरी असतील तरी सुद्धा प्रपंचाशी एक थोडस लागलेपण जी आधी होती दीक्षेच्या आधी ती कमी केली पाहिजे. जी आसक्ती असेल ती थोडी कमी केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळ आपला देवा धर्मामध्ये आपण स्मरणामध्ये, बाकी त्यांच्या प्रपंचामध्ये, मुलाचा प्रपंच आहे मुलीचा प्रपंच आहे, त्यांच्या प्रपंचात काय चाललंय याकडे आपण अधिक लक्ष नाही द्यायचं. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यायचे. नुकसान त्यांचं झालं तर होऊ द्या त्यांचं नुकसान. ते नुकसान झाल्यानंतरच त्यांना कळेल की योग्य पद्धतीने कसं चालायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रकृतीने किंवा अशक्त आहोत आपण आणि म्हणून घरी राहावं लागत असेल तरी हरकत नाही. कारण की एक विशिष्ट वय झाल्यानंतर आपली हालचाल वगैरे सगळ्या गोष्टी थांबतात. मग अशा अवस्थेमध्ये जर का आपण असू आणि घरी राहायची वेळ आला तर त्या वेळेला सुद्धा तिथे तुम्ही जास्तीत जास्त देवाच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करा, स्मरण करा आणि आपलं विधी अनुष्ठान तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. स्मरण हे मुख्य आहे. लीळा चिंतन, चतुर्विध स्मरण त्याच्या सोबत असलं पाहिजे, चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि अशा अनुषंगाने आपण चालत राहिलो, आधाराने चालत राहिलो तर निश्चितपणे आपला धर्म सिद्धीला जाण्यासाठी योग्य ते कार्य आपल्याकडनं होत राहतील. आणि म्हणून आचार्य म्हणतात की तैसा तेथ न वचे, म्हणजे जरी आपण मार्गात गेलो राहिला आणि आठवण मात्र इकडची सुरू आहे आपली तर मग तिथे तरी धर्मसिद्धीला जाईल का? नाही जाणार. पण इथे तुम्ही राहिलात आणि देवालाच आठवत राहिलात, देवाच्या संपर्कात राहिलात तर काय होईल, कदाचित धर्मसिद्धीला जाण्याचं एक थोडस पूरक कार्य तुमच्याकडनं होत राहील. आणि अशा या वाक्यातनं आचार्य भट्टोबासांनी आम्हाला पुन्हा एकदा स्वदेश स्वग्राम आणि संबंधी यांच्याबद्दल या ठिकाणी अप्रत्यक्षपणे हे वाक्य जे त्यांनी उच्चारलेले आहे त्यातनं अप्रत्यक्षपणे आम्हाला त्यांनी स्पष्टपणे तेच सांगितलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 245 आणि 246 अशा दोन स्मृत्या ज्या आहेत ते या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत